नगर परिषद निवडणुकीत कोकणातल्या राणे बंधूंचा वादही चव्हाट्यावर आला। यावरून 16 जानेवारी नंतर कोकणात मोठा राजकीय बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे। नितेश राणेंनी ट्विट करत त्याचे संकेत दिले। निलेश राणेंवर नितेश राणेंनी थेट निशाणाही साधलाय। नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राणे बंधूंमध्ये राजकीय वॉर सुरू झाले। निलेश राणेंचा बोलवता धनी कोण हे 16 जानेवारी नंतर सांगणार असल्याचं नितेश राणे म्हणाले। 16 जानेवारीला राज्यातल्या महापालिका निवडणुकांचा निकाल लागणार आहे। त्यानंतर कोकणात मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे। तसे संकेतच नितेश राणेंनी ट्विट करत दिले। गप्प होतो पक्षाच्या, माझ्या नेत्यांच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर खऱ्या वाटायला लागतात, पण आता ती वेळ आली आहे, असं ट्विट नितेश राणेंनी केले। जे काय कणकोलीमध्ये झालं त्या बाबतीमध्ये विविध फॅक्टर तिथे होते, आतमधले, बाहेर, घरचे, बाहेरचे सगळे फॅक्टर होते। त्या सगळ्या फॅक्टरांच्या संदर्भात विस्तृत पद्धतीने बोललं जाईल। आज कणकोलीमधला एक राणे साहेबांचाच खंदा कार्यकर्ता समीर नलावडे ह्यालाच पाडलं गेलं, ते पण राणे साहेबांच्याच कुटुंबाच्या मदत घेऊन। म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने बोललं जाईल, विश्लेषण करण्यात येईल। ती वेळ 16 जानेवारीच्या नंतर येणार। 16 जानेवारीनंतर विस्तृत पद्धतीने ह्या पूर्ण ट्विटचा अर्थ, निलेशजींचा बोलवता धनी कोण होता त्याची माहिती, नेमकं निवडणुकीमध्ये पैशाचा जो काय आरोप आमच्यावर झाला भारतीय जनता पक्ष म्हणून, त्या बाबतीमध्ये माझी भूमिका, माझी माहिती हे देणं माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे। महापालिकेचा निकाल लागला त्यानंतर सगळी माहिती देण्यासाठी मी सज्ज आहे। मी माहिती घेतो नेमकं काय झालंय ते। मी माहिती घेतल्याशिवाय बोलू शकत नाही। मी या विषयाची माहिती घेऊन बोलतो आपल्याशी। तुम्हाला काय वाटतं की नितेश राणे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही, काय झालंय ते तर अगोदर कळलं पाहिजे। तुम्ही मला सांगितलं म्हणून मला लक्षात आलंय की असं काय झालंय। मी एकदा माहिती घेतो, बोलून घेतो आणि मग आपल्याशी बोलू शकतो। मला ज्या विषयांची माहितीच नाहीये ते मी तुमच्याशी कसं बोलणार? सिंधुदुर्गात निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावल्यामुळेच महायुती होऊ शकली नाही, असा आरोप नितेश राणेंनी केलाय। तर नारायण राणेंना काही नेत्यांनी विश्वासात घेतलं नसल्यानं महायुती झाली नाही, असा दावा निलेश राणेंनी केलाय। महायुती न होण्याची कारणं ही मी जसं निलेशजींकडेच आहे। निलेशजींनी अगर भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना व्यवस्थित वागवलं असतं, धमक्या बिमक्या ह्या सगळ्या प्रकारमध्ये आलं पण होतं ना, रणजित देसाईसारखा प्रकार आलेला बाहेर। मग हे जे काही राग जो वाढत 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 गेला तो त्याच्यामुळे मग त्याच व्यक्तीबरोबर आपण महायुती करायची का ही भावना प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये तयार झाली। हे मी निवडणुकीमध्ये मला बोलू शकलो नाही। मी एक लक्षात घ्या दिनेशजी, जिल्ह्याचं राजकारण करत असताना आपण पक्षामध्ये घेतलंत ना, मग त्या नेत्यालाच संधी दिली पाहिजे। नेत्यांना घेऊन तुम्ही त्यांना घरी बसवणार, हाच प्रॉब्लेम झाला ना साहेब सुरुवातीला। म्हणून तर निलेश राणे बाहेर पडला ना। राणे साहेबांचं जे म्हणणं होतं ते ऐकलं गेलं नाही म्हणून तर हा प्रकार घडला। अजूनही निलेश राणे यांना हीच खंत आहे की कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्गात नारायणराव राणे यांचं म्हणणं भाजपने ऐकलं नाही। भाजप असं मी म्हणणार नाही। मी तेव्हाही म्हटलं होतं भाजप असं मी कधी टीका करणार नाही। भाजप हा विषयच नाही। भाजप आम्ही एकच। काही लोकांमुळे जर साहेबांना साईड ट्रॅक केलं गेलं तर ते मला सोडून द्या हो, आमच्या कुठल्या कार्यकर्त्यालाही जमणार नाही। राणे कुटुंबाचं वर्चस्व असलेल्या कणकवली आणि मालवण या 2 नगर परिषदांमध्ये निलेश राणेंनी बाजी मारली। दोन्ही नगर परिषदेत निलेश राणेंचा पाठिंबा असलेले नगराध्यक्ष झाले। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारातही पैसे वाटपावरून निलेश राणे आणि नितेश राणेंमध्ये चांगलीच जुंपली होती। निलेश राणेंविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले होते। नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर हा वाद आणखी पेटलाय। त्याच राणे साहेबांनी हेही स्पष्ट केलेलं की उद्धव ठाकरेच्या पक्षाबरोबर युती करायची नाही। मग तरी पण प्रचाराला का निलेशजी आणि हे सगळेजण येत होते कणकवलीला? निलेशजींना यायचं असेल ना, निलेशजींना कणकवलीत त्यांनी शिंदे सेनेचा, शिवसेनेचं वेगळं पॅनल का तयार केलं नाही? उभे करायला पाहिजे होते 17 उमेदवार आणि उमेदवार उभे करून धनुष्य बाणाच्या प्रचार। मी कसं कमळच्या प्रचाराला मालवणला जात होतो की नाही,
मी धनुष्यबाणच्या ह्याच्या मशालच्या नावाने प्रचाराला नाही जात होतो. मग निलेशजींनी पण कणकवलीमध्ये येत असताना दिनेशजी अगर धनुष्यबाणच्या प्रचाराला आले असते ना, मी तुम्हाला बोलतो कुठल्याच कार्यकर्त्याला काय हरकत नव्हती. ह्या सगळ्या विषयांमध्ये सन्मान्य शिंदे साहेब खंबीरपणे आमच्या मागे उभे होते. सन्मान्य राणे साहेबांचे आशीर्वाद आमच्याबरोबर होते. आमच्यासाठी दोन्ही तसं फॅमिली म्हणून तसं नाही ना, एक वडिलांना एक बाजू घेता नाही ना येणार. त्या बिचाऱ्यांची तशी अडचणच असते ना. म्हणून आम्ही सांगत होतो सुरुवातीला की ही युती झाली पाहिजे. सगळं एकत्र राहिलं असतं तर खूप एक वेगळा रिझल्ट मिळाला असता. सगळं आनंदाने झालं असतं. एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरं, कोणच वडील असं समाधानाने शुभेच्छा देऊ शकणार नाही, आशीर्वाद देऊ शकणार नाही. म्हणून मी समोरही गेलो नाही. कणकवली नगर परिषदेच्या निवडणुकीत निलेश राणेंमुळेच आपला पराभव झाल्याचं भाजप उमेदवार समीर नलावडेंनी म्हटलंय. तर निलेश राणेंनी कणकवलीत भयमुक्त वातावरण तयार केलं, त्यामुळेच आपला विजय झाला असं संदेश पारकर म्हणाले. निलेश राणे साहेब आले त्याच्यामुळेच माझा पराभव झाला असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. निलेश राणे साहेब आल्यामुळे मतदारांचा थोडासा संभ्रमावस्थेत मतदार होते आणि त्याच्यामुळे मतदारांनी काही निलेश राणेंसोबत राहिले आणि त्याच्यामुळे माझा पराभव झाला. आमदार निलेश राणेंनी जी मेहनत घेतली, एक भयमुक्त वातावरण पहिलं जे आहे ते करण्याचं काम निलेश राणेंनी केलं ते, आणि म्हणून या सगळ्यामध्ये अवघ्या 12 दिवसामध्ये हा आम्ही एक सोनेरी इतिहास कणकवलीचा घडवला. कणकवलीचा एक पॅटर्न या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या निमित्तानं गेला. नगर परिषदेच्या निकालानंतर नितेश राणेंनी निलेश राणेंवर थेट कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप केला. 16 जानेवारी नंतर निलेश राणेंचा बोलवता धनी कोण हे सांगणार असल्याचा इशाराही दिलाय. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर कोकणात मोठा राजकीय बॉम्बस्फोट होणार हे नक्की झालंय. दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.